हॅलो फ्रेंड्स, बघा आज मी आमच्या जातीतली रेसिपी करायला लागले आहे चरकी डाळ। हे बघा, हे मूगचं डाळ आहे। दोन ह्याला मी चटणी आणि मीठ लावून मिक्स केलेलं आहे आणि इथं टोमॅटो काटून ठेवलेले आहेत। तर आता तेल तापलेलं आहे। हे डाळ आम्ही हे गरम तेलमध्ये सगळं घालून घ्यायचं आहे। पहिले सगळं घालून घ्यायचं। 1 मिनिट मी घातले, डाळ मी घातलेलं आहे सगळं। गरम तेलमध्ये हे घालायचं आहे। चांगलं ताळसून घ्यायचं, फ्राय करून घ्यायचं चांगलं। आणि एवढे 3 टोमॅटो मी कट केलेले, हे सर्व ह्याच्यात घालून घ्यायचं। तांबा घालून आणि मी शूटिंग करते। सगळं टोमॅटो घातलेलं ह्याच्यामध्ये पहिला मूगची डाळ धुवून घ्यायचं, चटणी मिरगूट आणि थोडंसं चाट मसाला घालून मिक्स करून घेऊन गरम तेलामध्ये हे डाळ ताळसून घेतल्यानंतर टोमॅटो घालायचे। चांगलं मिक्स करून ताळसून फ्राय करून घ्यायचं। हे तेल सुटायला पाहिजे तोपर्यंत हे सगळं असं चांगलं मिक्स करून चांगलं स्वादिष्ट लागते। ते भात तर लई मस्त लागते। प्लीज तुम्ही करून बघा। आता हे मी सगळं मिक्स केलेलं आहे, चांगलं ताळसू यायला तेल सुटेपर्यंत। चला बघूया तेल सुटायला लागलं का बघूया। तेल सुटायला लागलेलं आहे। अजून जरा तेल सुटू दिलं, अजून जरा ताळसूया। सगळं टोमॅटो जिरून जायला पाहिजे, शिजून जायला पाहिजे तोपर्यंत ताळसत राहायला पाहिजे। हे डाळ आणि परत असं भाजून घेऊ। इथं मी भात दमाला ठेवलेलं आहे, गरम गरम भात आणि हे डाळ लोणचं लई छान लागतं, करून बघा। हे सगळे टोमॅटो सगळे शिजून झाले, तेल पण सुटलेलं आहे, सुक्क झालेलं आहे टोमॅटो सगळं। त्याच्यात थोडं पाणी घालूया, आता थोडंसं पाणी बस। आता हे डाळ शिजू देऊया, घालूया मस्तपैकीला शिजूया। आता झाकून ठेवते राईट। शिजले का बघूया, शिजायला चालू झाली डाळ। अजून व्हायला पाहिजे, आणखीन थोडं पाणी घालूया। चला बस, ह्याला शिजू देऊया। बाहेर बघा थंड वातावरण आहे। अजून शिजायला पाहिजे, झाकून ठेवूया, अजून जरा शिजू दे। डाळ झालेला आहे, हे डाळ असं झालेलं आहे, चरकी डाळ म्हणतात त्याला। फार स्वादिष्ट झालेलं आहे। तुम्ही पण करून बघा आणि कसं झाले ते सांगा। बाय बाय।